त्याचं ऑडिट करावं, त्याच्या विजिट्स तातडीने कराव्या आणि या ज्या आश्रमशाळेमध्ये 3 मुली मृत्युमुखी पावल्या सर्पदंशामुळं जे तपासणी अधिकारी तिथं तपासणी करायला पाहिजेत, जे नियम आहे त्या नियमाप्रमाणे आश्रमशाळा चालल्या पाहिजे। याकरता या घटनेमध्ये जे दोषी आहेत त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहे। माननीय आदिवासी विभागाचे मंत्री अशोक उईकेजी आता पुढची कारवाई करतील, पण कडक कारवाई करा आणि अशा यानंतर या आश्रमशाळा चालकाच्या दुर्लक्षपणामुळे आणि आमच्या अधिकाऱ्याच्या दुर्लक्षपणामुळे कुठल्याही मुलांचा जीव जाऊ नये याकरता कडक नियमावली कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। नाही, तेच सांगतो की त्याने ऑडिट करण्यासाठी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या अत्यंत गंभीर आहे। म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जे ऑडिटमध्ये सापडले त्यांना बिलकुल सोडायचं नाही, गरज पडतं गुन्हे दाखल करण्याच्याही त्या ठिकाणी कारवाई करण्याचा अधिकार माननीय आदिवासी विभागाच्या मंत्र्यांना आहे। ऑडिटमध्ये चुका असतील, तपासणीमध्ये चुका असतील, वर्षभर तपासणी केलं असतील ते अधिकारी असतील, कारण अधिकाऱ्यांना कडक निर्बंध आहे की इतक्या दिवसामध्ये आदिवासी आश्रमशाळा चेक केल्या पाहिजे। त्यांनी चेक केल्या नसतील त्यांच्यावर काय कारवाई करायची तेही सांगितलेलं आहे। आश्रमशाळेच्या चालकांनी बेईमानी केली, बदमाशी केली असेल त्यांच्यावर कारवाई करायच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे कडक कारवाई करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत। आदिवासी मंत्र्यांनी ते मान्यही केलं आहे। पालघर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये आहे ते भूकंपाचे धक्के लागलेले आहेत, या सगळ्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा हो झाली चर्चा। त्यामध्ये आमच्या ACSने सांगितलं की सौम्य धक्के लागलेले आहेत, पण ते वारंवार धक्के लागतात आहे।